उत्तर प्रदेशातली लढाई बघितल्यानंतर आता जाऊया दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे बघा पडद्यावर. दिल्लीमध्ये आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील बघा. भारतीय जनता पक्ष 40%, भाजपची मतं वाढलेली आहेत. गेल्या आपल्या सर्व्हेमध्ये 36% होती आणि 2009ला 35.2% मतं भाजपला पडली होती. पुढे जाऊया. आम आदमी पार्टी 2009ला हा पक्ष अस्तित्वात नव्हता. फेब्रुवारी महिन्यातल्या आपल्या सर्व्हेमध्ये म्हणजे आम आदमी पार्टीने डिसेंबरमध्ये निवडणुका जिंकल्या दिल्लीच्या आणि फेब्रुवारी महिन्यातल्या आपल्या सर्व्हेमध्ये ही मतं 35% होती, ती घटून 6% घटून आता 29% झालेली आहेत. काँग्रेसची मतं 22% होती गेल्या आपल्या सर्व्हेमध्ये फेब्रुवारीतल्या, ती 22% आहेत अजून. पण 2009च्या तुलनेमध्ये किती कमी झाली आहेत बघा. 57%वरून ती 22%वर आलेली आहेत. बसपाची मतं 4% आहेत. इतरांना 5% मतं मिळतील. पण भाजपची मतं लोकसभेच्या या पार्श्वभूमीवर वाढलेली दिसत आहेत. पुढे जाऊया. आज जर विधानसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील बघा. आम आदमी पक्षाची मतं आज जर विधानसभा निवडणूक झाली तर 42% असतील. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही मतं 29% होती, पण विधानसभेची निवडणूक झाली तर 42% मतं त्यांची होतील. फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वेत ती 46% होती, ही 42% झालेली आहेत. भारतीय जनता पक्षाची मतं फेब्रुवारीच्या सर्वेत 30% होती, ती 36% झालेली आहेत. पण आम आदमी पक्ष अजूनही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढे आहे. काँग्रेसची मतं 16%, बसपा 3% आणि इतरांना 3%. विधानसभेच्या निवडणुकीत झाला तर आम आदमी पक्ष पुढे आहे. सरकारचा राजीनामा देण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय योग्य होता का? 47% लोक म्हणतात अयोग्य होता, 34% लोक म्हणतात योग्य होता. याचाच फटका अरविंद केजरीवालांना बसतोय का हे मी विचारणार आहे. सांगता येत नाही म्हणणारे 19% लोक आहेत. पुढे जाऊया. आम आदमी पक्षाच्या सरकारच्या 49 दिवसाच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? 68% लोक समाधानी आहेत त्या पक्षाच्या छोट्याशा कामगिरीवर. 27% लोक फक्त असमाधानी आहेत. पण राजीनामा देण्याचा निर्णय बहुसंख्यांना पटलेला नाहीये. पुढे जाऊया. पंतप्रधान पदासाठी 2च उमेदवार असतील, अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी, तर काय होईल बघा. 43% लोकांनी केजरीवालांना पसंती दिली आहे आणि 39% लोकांनी दिल्लीतल्या मोदींना पसंती दिलेली आहे. काँग्रेस मतदारांपैकी 55% केजरीवालांना पसंती देत आहेत. अर्थात एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे की पंतप्रधान पदासाठी जी पसंती आपण विचारली त्यामध्ये मात्र नरेंद्र मोदींना सर्वाधिक मतं आहेत, 38% मतं आहेत ताज्या सर्वेनुसार, आणि केजरीवाल यांना 20% मतं आहेत. पण 2च नावं असतील तर काय होईल त्याचं हे चित्र या ग्राफिक्स मधून दिसतंय. पुढचे आकडेही बघा पडद्यावर. पुढे जाऊया. आता दिल्लीतल्या जागांचं सीट प्रोजेक्शन बघा. 7 जागा आहेत. काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या 2009ला, त्यांना 0 ते 1 जागा मिळू शकते. भाजपला 0 जागा होत्या, त्यांच्या 3 ते 4 जागा त्यांना मिळू शकतात. आणि आम आदमी पक्षाची स्थिती बघा, त्यांना 2 ते 3 जागा मिळू शकतात. आपण आता चर्चेला सुरुवात करूया. मी थेट जातोय कुमार केतकरांकडे. कुमार केतकर, आम आदमी पक्षाची लोकप्रियता घटल्याचा हा परिणाम आहे का? याचं कारण विधानसभा निवडणूक झाली तर त्यांना अजूनही मतं मिळत आहेत, पण लोकसभेमध्ये भाजपची मतं वाढलेली दिसत आहेत. नाही, मला वाटतं एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की आपला देशव्यापी असलेला पाठिंबा आणि दिल्लीतला पाठिंबा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशव्यापी पातळीवरती आपनी एक हलचल निर्माण केली, लाट नव्हे पण एक मुद्दा उपस्थित केला की ज्या मुद्द्याकडे अनेक लोक आकर्षित झाले आणि असे लोक आकर्षित झाले की ज्यांना राजकारणामध्ये नैतिकता, आदर्श, मूल्य यांचं काहीतरी स्थान आहे असं वाटत होतं. त्यामुळे आपनी नक्की काही प्रमाणामध्ये परिमाण बदललं. इतकंच नव्हे तर लाल दिव्याची गाडी घ्यायला जर काही लोकांना लाज सुद्धा वाटायला लागली, अगदी उत्तर प्रदेशच्या अखिलेशपर्यंत, हे सुद्धा माझ्या मते परिमाण बदलण्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपनी लाट निर्माण केली का, आपची लोकप्रियता घसरली का, हे मुद्दे वेगळे आहेत. आपची लोकप्रियता अगोदर दिल्लीसारखी देशामध्ये अन्यत्र कुठे नव्हतीच, तरी सुद्धा आज त्यांनी जवळजवळ 400च्या वर उमेदवार उभे करू ते शकले. यावरून त्यांना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती निदान सहानुभूती आहे,
पाठिंबा आहे, मतं किती मिळतील हा मात्र मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की जर अण्णा हजारेंची 2011ची चळवळ नसती आणि त्याच्या पुढच्या वर्षी निर्भयाच्या निमित्ताने जी चळवळ झाली ती चळवळ नसती तर कदाचित केजरीवालांना दिल्लीमध्ये हे यश मिळालं नसतं. इतकंच नव्हे तर कदाचित ते पक्षाची स्थापना सुद्धा त्यांनी केली नसती. त्यामुळे त्यांच्या त्या पक्ष स्थापनेला आणि त्यांच्या चळवळीला मुख्य पाया जो होता तो अण्णा हजारेंच्या चळवळीपासून त्या निर्भयाच्या चळवळीपर्यंत होता आणि हे फक्त दिल्लीतच होऊ शकलं. मुंबईमध्ये अशा प्रकारची चळवळ अण्णांची झालीच नाही. अण्णांच्या चळवळीचं दिवाळच वाजलं मुंबईमध्ये आणि निर्भयासारखी चळवळ मुंबईमध्ये बलात्कार होऊनही झाली नाही. यावरून केजरीवालांसारखा पक्ष, केजरीवालांच्या सारखी चळवळ ही दिल्लीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर उभी राहिली तशा प्रकारची पार्श्वभूमी देशामध्ये अन्यत्र कुठे नव्हती. देशामध्ये अन्यत्र काय घटक होते तर भ्रष्टाचाराविरुद्धचा राग होता, महागाईच्या विरुद्धचा राग होता, काहीतरी नवीन नैतिकता असली पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या मध्यम वर्गात विशेषतः वाढायला लागलेली होती आणि काहीतरी ही सगळी व्यवस्था नीट चालली पाहिजे अशा प्रकारची भावना लोकांची होती. म्हणून आपला पाठिंबा मिळाला. मला वाटतं आपचं यश हे त्यांना किती टक्केवारी पाठिंबा मिळतो आणि किती जागा मिळतात ह्याच्यावरतीच केवळ न मोजता त्यांनी जी एक हवा तयार केली ती हवा करणं महत्त्वाचं होतं. उदाहरणार्थ ते थेट गुजरातमध्ये गेले आणि त्या गुजरातमध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्षामध्ये मोदींना 2002च्या दंगलींवर प्रश्न नाही विचारले, हिंदुत्वाचे प्रश्न नाही विचारले. त्यांनी थेट विचारलं तुम्ही म्हणता विकास आहे, मी या खेडेगावात गेलो, इथे शाळांची अवस्था ही आहे, हॉस्पिटलची अवस्था ही आहे, लहान उद्योजकांची अवस्था ही आहे, विकास काही झालेला नाही आणि तो विकास तुम्ही झाला. त्यांनी 16 प्रश्नच दिले आणि थेट ते मोदींपर्यंत पोहोचले. ते प्रश्न घेऊन मोदींनी त्यांना घेतलं नाही, आज तो भाग वेगळा. परंतु ही धमक म्हणूया आपण एक राजकारणामध्ये लागते आणि अशा प्रकारची धमक खरं म्हणजे 1967 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी सका पाटलांना ज्यावेळेला आव्हान दिलं त्यावेळेला दाखवली होती. साधारणपणे आपण असं म्हणू शकतो त्याच प्रकारचं एक केजरीवालांनी नवं उदाहरण घालून दिलं. अर्थात परिस्थिती वेगळी त्यामुळे तुलना करणं बरोबर नाही. आत्ता जे त्यांना पाठिंबा मिळताना दिसत नाही तुलनेने दिल्लीमध्ये याचं कारण त्यांचा मुळी सगळा पक्ष जो वाढला, चळवळ वाढली तीच मुळी त्या फ्रेंझीवरती वाढली, त्या उन्मादावरती वाढली. कसला उन्माद होता तर मगाशी सांगितलं अण्णांच्या चळवळीमुळे झालेला आणि निर्भयामुळे झालेला. तो उन्माद उतरला म्हणजे ती फ्रेंझी उतरली म्हणजे तो फिवर उतरला आणि त्यांचं मतदानाचं आत्ताच आपल्याला जे चित्र दिसतंय ते प्रगट झालं. मला वाटतं त्यांचं वास्तविक हेच प्रतिनिधित्व असलं पाहिजे किंवा असायला हवं होतं म्हणजे प्रगट व्हायला. प्रत्यक्षात ते राज्यावर आले तरी हरकत नाही. अजूनही असं वाटतंय की विधानसभेमध्ये त्यांना जास्त मतदान मिळेल, लोकसभेमध्ये कधी मिळेल. मध्यम वर्गातले जे लोक त्यांच्याकडे गेलेले होते त्यांना त्यांनी राजीनामा देणं आवडलं नाही. त्याचं चित्रही आपल्याला ह्या CSDSच्या सर्व्हेमध्ये दिसतंय. परंतु तिथल्या सामान्य लोकांना, झोपडपट्टीतल्या लोकांना, गरिबांना मात्र या माणसांनी धडाडी दाखवली आणि व्यवस्था बदलण्यासाठी आपण रस्त्यावरही उतरायला तयार होतो आणि फुटपाथवर झोपायला तयार होत असं दाखवलं. याचा एक त्यांच्या प्रतिमेवरती चांगला परिणाम झाला तिथल्या लोकांच्या दृष्टिकोनातनं आणि मला असं वाटतं की आत्ता या 2014च्या निवडणुकीमध्ये नाहीतर चित्र असं निर्माण झालं होतं की नरेंद्र मोदी नॉट भारतीय जनता पक्ष नव्हे, नरेंद्र मोदी विरुद्ध बाकी सगळी दुनिया म्हणजे मुख्यतः काँग्रेस अशा प्रकारचं जे चित्र झालं होतं ते एकदम खाडकन डिसेंबरच्या 8 तारखेला गेल्या वर्षाच्या बदललं आणि हे त्यांचं फार मोठं श्रेय आहे. त्यांच्या जागा, त्यांची मतं आणि त्यांना त्यांची प्रतिमा ह्या गोष्टी ह्या घटकेला तरी म्हणजे गेल्या 6 महिन्यात आणि आत्ताच्या पुढच्या 4 महिन्यामध्ये दुय्यम आहे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर दिल्लीच्याच प्रश्नावर इतर पाहुण्यांकडे जाणार आहे. मी अनंत दीक्षितांपासून सुरुवात करणार आहे. दीक्षित सर, लोकपालच्या मुद्द्यावर जो राजीनामा दिला अरविंद केजरीवाल यांनी तो अयोग्य वाटतोय 47% लोकांना, सर्वाधिक लोकांना. मात्र त्यांच्या कारभारावर 68% लोक जे आहेत ते समाधानी आहेत. आणि पुन्हा जर दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या तर अरविंद केजरीवाल आणि यांच्या आप पक्षाला साधारणपणे 42% लोकांनी पसंती दिलेली आहे, सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. पक्ष 1 नंबरवर आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. याचा काय अर्थ लावायचा? गेले 2-3 महिने मीडियामधून, विशेषतः तथाकथित नॅशनल मीडियामधून जो प्रचार चाललाय तो लोकांना मान्य नाहीये. मला असं वाटतं की आम आदमी पक्षाने प्रामुख्याने प्रस्थापित सत्ताधारी पक्षांना आव्हान देण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती दिल्लीकरांना जास्त भावलेली आहे किंवा जास्त जवळची वाटलेली आहे. आपल्या मनातलं हा मनुष्य बोलतो आणि रस्त्यावर येतो हे त्याला पटलेलं आहे. परंतु या आव्हानामध्ये जे राजकीय चित्र आपल्याला सगळ्यात दिसतंय ते दिल्लीमध्ये तरी निदान काँग्रेसचीच मतं आम आदमी पक्षाने आतापर्यंत घेतलेली आहेत. आणि अर्थातच आम आदमी पक्षाचा जो काही प्रतिसाद आहे किंवा त्यांनी ते जे राजकारणात उतरले त्याच्या पाठीमागे त्याच्या आधी दिल्लीमध्ये ते जे काही काम करत होते
स्थानिक प्रश्नांवरती आंदोलन करत होते, त्याचा भाग म्हणून पुढे अण्णांचं आंदोलन आणि पुढच्या गोष्टी सगळ्या घडल्या. त्यामुळे अरविंद केजरीवाल अनेक वर्ष तिथे काम करत होते, त्याचा हा परिणाम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेने हा नवीन पक्ष आहे. या पक्षामध्ये देशाचं राष्ट्रीय मानस कुठल्या दिशेने न्यायचंय, कुठल्या दृष्टिकोनावर न्यायचंय, कुठल्या कार्यक्रमावर आधारित न्यायचंय, याची समज असलेले लोक त्या पक्षात असले तरी एक कोहेजिव्हली एकत्र हा पक्ष एका विशिष्ट दिशेने चाललाय असं चित्र लोकांच्या पुढे आणण्यात त्यांना तरी अपयश आलं, किंवा त्यांच्यातल्या उणीवा लोकांपुढे आणण्यात इतरांना तरी यश आलं. म्हणजे त्यांच्या पक्षातले जे लोक बाहेर पडले त्यांची जर निवेदनं बघितली तर ती फार टोकाच्या स्वरूपाची होती. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेकांनी या निवडणुकीमध्ये त्यांची तिकीटं नाकारली. आता ही काळी निशाणं वगैरे जे दाखवली ते ठीक आहे, त्या राजकीय निवडणुकीचा भाग असतो, परंतु त्यांच्या संबंध पक्षाच्या विचारसरणीच्या देहबोलीतून किंवा वावरातून वर्तनातून असं दिसतंय की निवडणुकीमध्ये जय पराजय ही फार प्रासंगिक गोष्ट असते आणि आम्ही काही मुद्द्यांवरती प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देत राहणार. या आव्हानासाठी ज्या प्रकारची बांधणी त्यांना करायची आहे तेवढा वेळ आतापर्यंत मिळालेला नाही, पण 400 उमेदवार उभं करणं, अगदी तामिळनाडूमध्ये सुद्धा उमेदवार नेऊन पोहोचवणं, याबरोबरच वाराणसी सारख्या ठिकाणी उभं राहण्याची घोषणा करणं, या गोष्टीला त्यांना जे दिसत असलेलं महत्व आहे ते जर नीट साकारायचं असेल तर त्यांना नकारात्मकतेबरोबरच रचनात्मक लोकांचं मानस बांधणं आणि लोकांच्या प्रश्नांवरती सतत आंदोलनात उतरणं ही त्यांची आतापर्यंतची भूमिका दिसते. आंदोलनाबरोबरच राष्ट्रीय मन घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये ते कसं उतरतात हे महत्वाचं आहे. त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष दिल्लीमध्ये प्रामुख्याने आहे. जनसंघापासून त्यांची तिथे सत्ता होती, म्हणजे बलराज मधोक, मनोहरलाल सोंधी, रामदयाल शलवाले यांच्यापासून तो पक्ष तिथे सत्तेवरती आहे. त्यामुळे ज्यांना दीर्घकाळाचा इतिहास आहे, संघटना आहे फार. आता ते बिन्नी नावाचे त्यांच्या पक्षामध्ये एक आमदार होते, त्यांच्या आवाजात भाजपने एक मोठी जाहिरात दिल्लीमध्ये फिरवलेली आहे की या पक्षापासून सावध राहा. तेव्हा त्यांच्या जडणघडणीचा काळ आहे, त्यांच्या संघर्षाचा काळ आहे, त्यांच्या शिकण्याचा काळ आहे. पण हे आव्हान ते कसं पेलतात हे संघटनेवर आणि त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाचं लोकांपर्यंत आकलन पोहोचवण्यावरती ते अवलंबून आहे असं मला वाटतं. दिलीप देवधर, मला तुम्हाला विचारायचं आहे की भारतीय जनता पक्षाचे समर्थक किंवा तुमच्यासारखे विश्लेषक सुद्धा आम आदमी पक्षावर फार चिडतात. याचं कारण या सर्वेमध्ये तुम्हाला दिसतंय का? विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपपेक्षा जास्त मतं मिळवू शकतो आम आदमी पक्ष, आणि केजरीवाल आणि मोदी असे दोनच उमेदवार असतील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत तर 43% लोकांनी केजरीवालना पसंती दिली आहे. भाजपला एक नैतिक का होईना आव्हान उभं राहिलं या पक्षाच्या रूपाने, म्हणून भाजपचे नेते, भाजपचे समर्थक चिडतायत का? आपण फार छान प्रश्न विचारला आणि पहिले मी आपलं अभिनंदन याच्यासाठी करतो की अत्यंत रिअलिस्टिक पद्धतीने आपला सर्वे चालू आहे आणि भारतभर आयबीएन लोकमतची नागपूरभर मी ऐकतोय फार तारीफ होते आणि रिअलिस्टिक पिक्चर येते. आता बीजेपी आणि केजरीवाल यांच्या रेफरन्समध्ये एक मी तुलना करतो. अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही ITHचे प्रॉडक्ट आहे. मी अरविंद केजरीवालांचं 3 शब्दात वैशिष्ट्य सांगेन: डायव्हर्सिटी, नॉव्हेल्टी, ट्रान्झियन्स, म्हणजे विविधता, नूतनता आणि क्षणिकता. नरेंद्र मोदींचं वर्णन करीन ते ITHचे, पण संघ परिवारामुळे त्यांच्या मागे सातत्यपूर्ण एक नेटवर्क फॉर्मचं ऑर्गनायझेशनचा बॅकअप आहे. आता महत्वाचा मुद्दा की अरविंद केजरीवाल यांना चेतन भगत सारख्या अभ्यासू साहित्यिकांनी आयटम बॉय म्हटलं. अत्यंत देवधर, मी तुम्हाला सांगतो देवधर, चेतन भगतना अभ्यासू म्हणणं म्हणजे कठीण होईल, म्हणजे भलत्याच माणसाला विद्वान म्हणण्यासारखं आहे. तेव्हा आपण हा पुन्हा वादग्रस्त मुद्दा आहे, आपण तो सोडून देऊया. चेतन भगत हे देशामध्ये विचारवंत मानले जात नाहीत, ते एक लोकप्रिय कादंबरीकार आहेत, तेवढंच असू द्या. बरं, आपण चेतन भगतला बाजूला ठेवू. तर आज शेवटी अरविंद केजरीवालांनी आज जे काय केलं, सत्ता मिळाली, 49 दिवसामध्ये सत्ता सोडून दिली. त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये नारे दिले. अल्टिमेटली नरेंद्र मोदींशी लढताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातले नारे बाजूला ठेवले आणि त्यांनी आता मी कम्युनल फोर्सेसची लढणार आहे असं जाहीर केलं. आणि कम्युनल फोर्सेसची लढणार आहे म्हणत असताना एक लक्षात घ्या, भारतभर मुस्लिम कम्युनल फोर्सेस आज ओपनली आणि अर्धे सिक्रेटली
अरविंद केजरीवाल यांना जॉईन झालेले आहे ही त्यांची शक्ती आहे. अनेक लोक एक अरविंद केजरीवालांचं एक छान वैशिष्ट्य आहे, सलीम जावेद प्रमाणे ते उत्कृष्ट डायलॉगबाजी लिहितात आणि करतात. एक आदर्शवादाचा डायलॉग कोणी मारावा तर फक्त अरविंद केजरीवाल यांनी, पण त्या डायलॉगचा कृतीशी काहीही संबंध नाही. ते 49 दिवसात पळून गेले. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना लक्षात येतं की प्रत्येक वेळेला लोक त्यांच्याकडनं छान छान अपेक्षा करतात, कारण की ते छान छान बोलतात आणि ते तत्काळ त्या रोलमधनं त्या अवतारातनं पळून जातात. त्यामुळे ते नॅनुगिन प्रॉडक्ट असल्यामुळे त्यांच्या ठीक आहे. सातत्य नाही. ते आज जे करतील, तुम्ही त्यांच्याबद्दल आज जे बोलाल ते 6 महिन्यानंतर ते नवीनच काहीतरी करतील, मग तुमचं सर्व बोलणं वाया जाईल. या रियालिटीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आहे का? होतात आहे, कारण की आदर्शवादाची डायलॉगबाजी आजच्या भारतीय जनतेला मोहक वाटते आणि ते मुळात सोशल मीडिया आणि हायटेकचे प्रॉडक्ट आहे. पण सातत्य नसल्यामुळे त्यांना एक लॉंग टर्म अचिव्हमेंट करता येत नाहीये आणि त्यांचा नेचर बदलला तर ते पुन्हा ते जे काय बोलतात ते तसे काही राहणारच नाही. त्यामुळे ते एक धूमकेतूप्रमाणे अवतरले आणि धूमकेतूप्रमाणे गायब होणार. त्यांचं सूर्यमंडल कुठेही टिकेल असा भूतकाळ नाही. वर्तमान काळ सुद्धा बदलत आहे. भविष्य काळाबद्दल आपण दोघं त्यांच्याबद्दल ठीक जरूर आहे. चर्चा करू. आपण आपल्याला नजर त्यांच्या ठेवून अनेक राहूया. अवतार- देवधर मला एक गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे. अरविंद केजरीवालांचा उल्लेख तुम्ही धूमकेतू असा केलात, असाच एखादा शब्द जर नरेंद्र मोदींना वापरायचा असेल या सगळ्या सूर्यमंडळ आणि सूर्यमालिका याच पदार्था, तर काय वापराल तुम्ही? मी नरेंद्र मोदींना ज्ञानयुगीन नेतृत्व म्हणीन. मी नरेंद्र मोदींना 21व्या शतकाचं प्रतीक म्हणीन. मी नरेंद्र मोदींना नॉलेज मॅनेजमेंटचं ठीक मॅनिफेस्टेशन आहे, ठीक म्हणीन. आहे. ते आणि मी ठीक आहे. नरेंद्र मोदींना देवधर ठीक आहे. मला फक्त एवढंच बघायचं होतं की जर केजरीवाल धूमकेतू आहेत तर नरेंद्र मोदी सूर्य आहेत का, एवढंच तुम्हाला विचारायचं होतं. मी पळशीकरांकडे जातोय या थोड्याशा मजेशीर भागानंतर. पळशीकर, दिल्लीतल्या चित्राबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आक्षेप घेतला जातो आम आदमी पक्षाबद्दल की आम आदमी पक्षाने ताकद नसताना देशभर आपला पसारा वाढवला, अजून त्याची यंत्रणा नाहीये, 400 उमेदवार तरी सुद्धा उभे केले आणि दिल्लीकडे दुर्लक्ष झालं. आपल्या सर्व्हेमधून हेच दिसतंय का? नाही, मला असं वाटतं की हे दोन पूर्ण वेगळे मुद्दे आहेत. म्हणजे आम आदमी पार्टीने देशभर उमेदवार उभे करायला हवे होते का नको होते याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची मूल्यमापनं असू शकतात. मला असं वाटतं की दिल्लीत जे घडतंय त्याचा आणि 400 उमेदवार उभा करण्याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला आठवत असेल आणि कदाचित आपल्या प्रेक्षकांनाही आठवत असेल की डिसेंबरपासून ही चर्चा वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो आहोत आणि मला असं वाटत आलेलं आहे सातत्याने की आम आदमी पार्टीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वच पक्षांमध्ये विखुरला गेलेला मध्यमवर्ग जो आहे त्याला आकर्षित करण्याची कुवत आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये दाखवली. आता ही जी कुवत त्यांनी दाखवली त्याचा परिणाम असा होतोय की ज्यांना ज्यांना म्हणून मध्यम वर्गाची ती मतं मिळतील असं वाटत होतं ते खवळले. आणि आता देवधर जे बोलत होते ते त्याचं प्रतीक आहे की त्यांना एवढा राग का आहे आणि ते आम आदमी पार्टीला AK-49 का म्हणतात. याचं कारण असं आहे की ही आयती मध्यम वर्गातली मतं की जी तत्वतः केवळ भारतीय जनता पक्षाची म्हणून बांधलेली मतं नाही आहेत, परंतु वेगवेगळ्या कारणांनी भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेसकडून नाराज झाल्यामुळे वळू शकतील अशी मतं ती भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी आम आदमी पार्टीकडे जाताना डिसेंबरमध्ये आपल्याला दिसली. पण ही जी मतं आहेत मध्यम वर्गाची, हा बोलका वर्ग असतो, हा जाणकार वर्ग असतो आणि त्यामुळे ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात लोकसभेच्या उतरतो त्यावेळेला त्यातला एक छोटा गट पुन्हा आम आदमी पार्टीकडनं दिल्लीमध्ये आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पक्षाकडे जातोय. आणि त्यामुळे दिल्लीच्या गणितापुरता जर विचार केला, आणि मी हे फक्त दिल्लीपुरतं बोलतोय, याचं कारण आम आदमी पार्टीचं इतर ठिकाणचं सोशल कॉम्पोजिशन आणि त्याचं कर्तबगारी ही सिद्ध झालेली नाहीये. आणि एखाद्या 3, 4 किंवा 5% देशभरात मतं मिळत असलेल्या पक्षाबद्दल किती मोठ्या प्रमाणावरती चिकित्सा करावी यालाही काही सीमा आहे. त्या पक्षाला अजून एस्टॅब्लिश व्हायचं आहे, त्या पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. त्यामुळे मी त्याच्या तपशिलात जाणार नाही. माझं म्हणणं असं आहे की दिल्लीत त्यांनी एक विशिष्ट कर्तृत्व दाखवलं, ते म्हणजे द्विपक्षीय प्रकारचं तिथलं जे राजकारण होतं ते मोडून थेट त्रिपक्षीय किंवा बहुपक्षीय राजकारण त्यांनी तिथे आणलं. ते आजही दिल्लीत कायम आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ज्या 6 किंवा 7 जागा दिल्लीमधल्या मिळू शकल्या असत्या त्याच्याऐवजी 2 किंवा 3 जागांवरती भाजप तिथे थांबू शकतो. ही आम आदमी पक्षाची कर्तबगारी दिल्लीच्या पुरती आहे.
त्यांना स्वतःला जागा मिळाल्या असत्या का? मिळाल्या असत्या सुद्धा किंवा नसत्या सुद्धा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिल्लीतला मतदार हा विधानसभेसाठी वेगळा आणि लोकसभेसाठी वेगळा विचार करतोय. हे दिल्लीमध्ये घडतंय. याच्या पलीकडे फार मोठं त्याच्यामध्ये काहीतरी वाचून देशात काहीतरी वेगळं घडतंय असं मला आत्ता तरी दिल्लीच्या उदाहरणावरनं वाटत नाही. ठीक आहे, ब्रेक घेऊया आपण एक. ब्रेक नंतर आपण राजस्थान आणि इतर जी राज्य आहेत उत्तर भारतातली तिथे काय परिस्थिती आहे ते बघूया. ब्रेक नंतर आपण राजस्थान पासून सुरुवात करूया आणि उत्तर भारतातली आणखी 4 राज्य बघूया. राजस्थानमध्ये बघा अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. भाजपला मोठं यश मिळालं होतं. ते कायम दिसतंय. आपल्या ताज्या सर्व्हेनुसार 55% मतं भाजपला मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत ही 36.6 होती. पुढे जाऊया. काँग्रेसला 32% मतं मिळू शकतात. काँग्रेसची मतं घटली आहेत जवळजवळ 15%. गेल्या निवडणुकीत ही मतं 47.2% होती. बसपाला 3% मतं यावेळी मिळू शकतात. आम आदमी पक्षाला 4% मतं राजस्थानात मिळू शकतात. पण भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता ही टक्केवारी दाखवते. इतरांना 6% मतं. पुढे जाऊया. सीट प्रोजेक्शन बघा, 25 जागा आहेत राजस्थानात. भाजपला 21 ते 25 म्हणजे सर्वच्या सर्व कदाचित जागाही मिळू शकतात. काँग्रेसला 20 जागा होत्या गेल्या निवडणुकीत. आता त्यांची शंका आहे 0 ते 2 वर येऊ शकते. भाजपला किती मोठा विजय आहे बघा, गेल्या वेळेला त्यांना 4च जागा होत्या. आता 21 ते 25 जागा मिळू शकतात. पुढे जाऊया. इतरांना 1 ते 2 जागा मिळू शकतात. इतरांमध्ये बसप, आप सह इतर पक्ष येतात. पंजाबमध्ये बघा काय परिस्थिती आहे. पंजाबमध्ये अकाली दल भाजपची युती आहे. 42% मतं त्यांना मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत ही 43.9% होती. मतं 1.9% कमी झाली आहेत. पण प्रभाव जवळजवळ तोच आहे. काँग्रेस आणि पीपीपीची युती आहे इथे पंजाबमध्ये. 29% मतं काँग्रेसला मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत हीच मतं 45% होती. अटीतटीची टक्कर होती काँग्रेस आणि अकाली दल भाजपमध्ये. आता काँग्रेसची मतं घटली आहेत. बसपा 5%, आम आदमी पक्ष 14%. ही मतं बघा आम आदमी पक्षाची. हरियाणामध्ये गेल्या वेळेला मतं जास्त होती. त्याचं काय होणार आहे ते आपण बघणार आहोत. पण दिल्ली नंतर 14% सर्वात जास्त मतं आज पंजाबमध्ये दिसत आहेत. इतरांना 10% मतं मिळू शकतात. पण निर्विवादपणे अकाली दल भाजप युती पंजाबमध्ये पुढे आहे. पुढे जाऊया. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आम्ही सीट प्रोजेक्शन काढलेलं नाही. कारण सुहास पळशीकरांनी तुम्हाला परवा सांगितलेलं आहे की जेवढं सॅम्पल आमचं पाहिजे होतं तेवढं सॅम्पल पुरेसं नव्हतं. त्यामुळे फक्त टक्केवारी काढलेली. हरियाणामध्ये बघा, हरियाणामध्ये भाजपच्या आघाडीला 36% मतं मिळू शकतात. गेल्या वेळेला ती 22.1% होती. 14% मतं वाढलेली आहेत जवळजवळ. काँग्रेस 30% मतं मिळू शकतात. काँग्रेसची मतं घटून 41.8% वरून 30% आलेली आहे. INLDला 16% मतं 15.8% होती. जवळजवळ तेवढीच राहिलेली आहे. आपला 60% मतं. आपच्या मतात मोठी घट आहे हरियाणामध्ये, जिथे योगेंद्र यादव निवडणूक लढवत आहेत. 17% मतं होती गेल्या वेळेला जानेवारीतल्या आपल्या सर्व्हेमध्ये. मार्चचा सर्व्हे ही मतं 7% दाखवतोय. नेमकं झालं काय हे शोधलं पाहिजे. बसपाला 5% मतं, इतरांना 6% मतं. पुढे जाऊया. हिमाचल प्रदेश. भाजपला 45% मतं आहेत. गेल्या वेळेला 49.6% होती गेल्या निवडणुकीत. इथे काँग्रेसची यांची अटीतटीची झुंज आहे. काँग्रेसला बघा किती मतं आहेत, 45% मतं आहेत. काँग्रेस आणि भाजप अटीतटीची झुंज आहेत. आपला 60% मतं, इतरांना 3% मतं. आपण एकूणच उत्तर भारताचं चित्र बघितलेलं आहे. आता जी राज्य बघितली त्याच्यामध्ये राजस्थान आणि पंजाबमध्ये निर्विवादपणे भाजप पुढे आहे. हरियाणात सुद्धा भाजप आघाडी पुढे आहे. हिमाचल हे असं राज्य आहे जिथे काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची झुंज आहे. आता मी संपूर्ण या उत्तर भारताबद्दल आपल्या तज्ज्ञांची मतं घेणार आहे. सुरुवात करतोय कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, उत्तर भारताचे चित्र आपण बघतोय.
उत्तर भारत आणि काल बघितलेला पश्चिम भारत या जोरावर भाजप दिल्लीपर्यंत पोहोचणार असं दिसतंय. खूप मोठी आघाडी त्यांनी मिळवली आहे देशातल्या या दोन विभागांमध्ये. काय सांगाल? राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा आपण ज्याला नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणतो एनडीए यांना युपीए पेक्षा म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडीपेक्षा जास्त जागा मिळणार हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतिषाची किंवा खरं म्हणजे कोणत्याही ओपिनियन पोलची सुद्धा गरज नाही. इथपर्यंत आता सामाजिक अवेअरनेस त्याच्याबद्दल आलेला आहे. फक्त प्रश्न आता आपण जो चर्चेत आहे तो उत्तर भारतामध्ये काय चित्र आहे. आता उत्तर भारतातलं चित्र आपण ज्यावेळेला असं म्हणतो त्यावेळेला जणू काही उत्तर भारत इथे सर्वत्र एकच प्रकारची मानसिकता आहे किंवा राजकारण आहे असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात तसं नाही हे आता आपण उत्तर प्रदेशच्या चर्चेवरून आपल्या लक्षात आलंच. हिमाचल प्रदेशमध्ये 45-45 असं मतदान आलं म्हणजे जवळजवळ खरं म्हणजे त्यांना अर्ध्या जागा मिळायला हव्यात असं चित्र त्याच्यातनं निर्माण झालं आणि 7% मतं म्हणजे त्या लोकांनी कौल दिलाय तो आपच्या बाजून दिलाय. ह्याच्या उलट हरियाणामध्ये जिथे जास्त अपेक्षा होती तिथेही 7% आलाय पण तो तुलनेने अपेक्षेपेक्षा कमी आहे. म्हणजेच हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांची तुलना आपल्याला करता येणार नाही. जशा प्रकारची जातीची समीकरणं आणि भौगोलिकतेची समीकरणं उत्तर प्रदेशात आहेत तशी राजस्थानमध्ये नाही. परवा राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक झाली आहे जशी उत्तर प्रदेशात झालेली नाही. मध्य प्रदेशात तशाच प्रकारची निवडणूक झालेली होती. पंजाबमध्ये झालेली नाही. पंजाबमध्ये पण पूर्वी झालेली आहे. याचाच अर्थ असा की प्रत्येक राज्याची पार्श्वभूमी म्हणजे राजकीय पार्श्वभूमी ही सुद्धा वेगवेगळी आहे. त्यामुळे ती राजकीय पार्श्वभूमी विचारात घेता संपूर्ण उत्तर भारताचा एकत्रितपणे आत्ता फक्त सर्व्हे म्हणून आपण विचार करत असलो तरी राजकारण समजून गेला त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होणार नाही. आता एक मुद्दा मला असं वाटतं इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बहुजन समाज पक्षाचं आपण एकूण उत्तर प्रदेशातलं असलेलं मापन आणि अन्यत्र असलेलं मापन ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट की कधीही आत्तापर्यंतच्या कोणत्याही ओपिनियन पोल्समध्ये बसपाचं म्हणजे मायावतींच्या राजकारणाचं स्पष्ट चित्र कधी मिळालेलं नाही. एक गोष्ट लक्षात तुला निघेल असेलच, मायावती कधीही कोणत्याही मीडियाला इंटरव्ह्यू देत नाहीत. त्यांची आत्तापर्यंत 1-on-1 ज्याला म्हणतात डायरेक्ट मुलाखत कोणत्याही चॅनलवरती झालेली नाही. त्याचप्रमाणे मायावती कोणत्याही पत्रकारांना बरोबर घेऊन मीडियाला बरोबर घेऊन कोणत्या सभांना जात नाहीत किंवा कुठचे मोर्चे ऑर्गनाईज करत नाहीत. मीडियाला त्यांनी पूर्णपणे बाजूला ठेवलेलं आहे. असं असताना सुद्धा 2007 मध्ये मायावतीला सर्वात जास्त मतं मिळून स्वतःच्या बहुमतावर त्या उत्तर प्रदेशमध्ये राज्यावर आल्या. त्यावेळेला कोणत्याही ओपिनियन पोलनी किंवा कोणत्याही पत्रकारांनी ते भाकीत केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे हा जो एक बसपाचा पक्ष आहे तो कशा प्रकारे कुठून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करेल हे निश्चित सांगता येणार नाही. जे उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं आणि अन्यत्र येऊ शकतं. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये जी आपण आता ही टक्केवारी पाहतोय लोकांचा कौल असल्याची ती फारशी तशीच्या तशी घडेल असं वाटत नाही. कारण पंजाबमधल्या राजकारणामध्ये जो अँटी इन्कमन्सी म्हणतात प्रस्थापित विरोध आहे तो मुख्यतः अकाली दलाच्या विरोधात आहे. आणि ज्यावेळेला अकाली दल निवडून आले तेव्हा सुद्धा त्यांच्यात आणि त्यांच्या विरोधकांमध्ये फक्त अगदी कमी 1-2% फरक होता. आणि त्याच्यामुळे पंजाबमध्ये सगळं वातावरण पुन्हा बदलू शकतं. इतकंच काय अरुण जेटलींचाही पराभव होऊ शकतो का अशा प्रकारची चर्चा आता दिल्लीमध्ये आपल्याला ऐकू येते. याच्यावरनं लक्षात येईल की पंजाबमधली आणि उत्तर प्रदेशची की हिमाचल प्रदेशची आणि हरियाणाची जर इतर राज्यांशी तुलना करता येत नसेल तर उत्तर भारतातलं चित्र सर्वत्र समान राहील असं नाही. इतकंच नव्हे तर जरी CSDSने दिलेला कौल एकूण दिशादर्शक असला तरी त्यातले आकडेवारी तशी प्रगट होईल असं मात्र मला अजिबात वाटत नाही. शेवटी सुहास पळशीकर उत्तर भारतातल्या या सगळ्या चित्राबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला असं दिसतं की उत्तर भारतामध्ये मिळून म्हणजे ह्या ज्या सगळ्या राज्यांचा आपण विचार केला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी जरी असलं तरी नेट रिझल्ट ज्याला म्हणूयात किंवा शेवटी जे घडतंय ते एकच घडतंय आणि ते म्हणजे या नेमक्या ह्या राज्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की गेल्या वेळेला काँग्रेसला चांगला विजय मिळाला होता. उत्तर प्रदेशचा अपवाद सोडून देऊ पण उत्तर प्रदेशात सुद्धा काँग्रेसच्या मानाने काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. गेल्या वेळेला 21 जागा मिळालेल्या होत्या. राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता आणि तिथेच नेमकी काँग्रेसची पिछेहाट होती. म्हणजे कुमार केतकर म्हणाले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की याची कारणमीमांसा प्रत्येक राज्यातली वेगळी आहे किंवा असं म्हणूयात की त्या प्रत्येक राज्यामध्ये त्याची जी काही पाकक्रिया आहे ती पाकक्रिया वेगळी असली
तरी अंतिमरित्या जे काही आपल्या पुढे ताटात वाढून ठेवलेलं आहे आणि काँग्रेसच्या ताटात विशेषतः जे वाढून ठेवलेलं आहे ते पुरेसं स्पष्ट आहे असं मला वाटतं. आणि ते असं की जिथे काँग्रेसला 2009 साली बऱ्यापैकी विजय मिळाला होता अशा 3 राज्यांमध्ये, आणि त्याच्यापैकी राजस्थान हे एक मोठं राज्य आहे, त्या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी पराभवाचा सामना आता करावा लागणार आहे. राहिला मुद्दा मला असं वाटतं की पंजाबचा आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मुख्यतः अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधातली जी मतं आहेत ती मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत, आणि त्याचा परिणाम जो होणार आहे तो मात्र गमतीशीर असा होणार आहे की भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल युतीच्या जागा टिकून राहायला त्याची मदत होऊ शकणार आहे. म्हणजे आम आदमी पार्टीच्या पुढचा हा जो पेच आहे तो पंजाबमध्ये, हरियाणामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. तो असा की द्विपक्षीय किंवा द्विध्रुवीय राजकारणात तुम्ही जेव्हा प्रवेश करता त्यावेळेला कुणाचा तरी फायदा तुमच्यामुळे होतो आणि कुणाचा तरी तोटा होतो, आणि त्यामुळे तुम्हाला दोष पत्करावा लागतो. तो दोष पत्करून मला असं दिसतंय की आम आदमी पार्टी पंजाब आणि हरियाणामध्ये काही प्रमाणामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करेल. दिल्लीत जेवढा गाजावाजा करून आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथे त्यांना काही हा प्रवेश करता येणार नाही. बाकी नेट रिझल्ट जो आहे तो मात्र हा आपल्याला दिसतो की वेगवेगळ्या कारणांमुळे का होईना परंतु 140 जागांचा हिशेब असलेल्या या 5-6 राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाची घोडदौड ही पश्चिमेकडून उत्तरेकडे होतीये आणि उत्तरेत दिल्ली आहे, आणि त्यामुळे उद्या आपण काय चर्चा करू याचा एका अर्थाने आपल्याला या निष्कर्षांवरनं अंदाज सांगता येईल. अगदी बरोबर आहे. उद्या आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा 9 वाजता, आणि उद्या आपण पाहणार आहोत राष्ट्रीय चित्र. 4 दिवस आपण सगळ्या भारताचं चित्र पाहिलेलं आहे. पूर्व भारतापासून आपण सुरुवात केली. पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि उत्तर भारत. यावरून पश्चिम भारत आणि उत्तर भारतात आता पळशीकर म्हणाले त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि NDA यांची किती मोठी आघाडी आहे याचं गणित तुम्ही निश्चितपणे मांडलेलं असेल. ते गणित अधिक विस्ताराने आपण उद्या पाहणार आहोत, आणि दिल्लीच्या सत्तेपर्यंत कोण पोहोचू शकतं याचा नेमका अंदाज घेणार आहोत. लक्षात घ्या, हा CSDSचा सर्वे आहे, आणि CSDSच्या सर्वेचा अनुभव आहे की सीट प्रोजेक्शन थोडं पुढे मागे होत असलं तरी मतांची टक्केवारी गेल्या सर्वेच्या वेळेला, विधानसभा निवडणुका झाल्या अलीकडेच, त्या सर्वेच्या वेळेला अगदी अचूक आली होती, आणि ट्रेंड जो दिसतो तो CSDSच्या सर्वेमध्ये सहसा चुकत नाही. त्यामुळे उद्याचं राष्ट्रीय चित्र महत्त्वाचं आहे. भेटूया 9 वाजता. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.